नमस्कार, मी आपल्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे। ब्रेकिंग न्यूज असे आहे की डांगे तलावामध्ये काही नाही काही हास्य होत असतात आणि छोट्या मुलांसाठी त्रासदायक ठरले। दरवर्षी कोणतरी त्याचा बळी बनतो। आपल्याबरोबर डांगे तलाव आणि सोपारा गावातील अनेक महिला आणि पुरुष इथे उभे आहेत आणि ते माग करतायत की त्या तलावाचं सुशोभीकरण होणार आहे। आजचा जो हास्य झालेला एक छोटासा 12 वर्षाचा मुलगा खेळत असताना त्याचा पाय सरकून त्या तलावामध्ये पडला आणि अचानक त्याच्यासाठी जी घटना झालेली आहे ते आपण सोपारा हायस्कूलच्या समोर सोपारा जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये आज उभे आहोत। त्यांची काकी जी आहे ते आपल्याबरोबर बोलणार आहे। क्या बताएंगे आप, क्या हादसा हुआ है? बच्चा खेल रहा था, उसका पैर स्लिप होकर सीधा तालाब में। पिछले साल एक लड़की मरी, इस साल मेरे जेठ का बच्चा गया। तो ये कब तक के बच्चे लोग को जान देने का है? बच्चे लोग खेलने में कब पैर स्लिप हो जाएगा, गिरेगा। चिक्कड़ वाला जमीन है तो कुछ तो सेफ्टी चाहिए हम लोग को कि हमारे बच्चे खेले तो सेफ रहे। तो अपने एरिया में नहीं खेल सकते तो बच्चे कहाँ खेलेंगे? हाँ, सिर्फ सेफ्टी चाहिए। या अगर तालाब खत्म करना चाहते तो तालाब को खत्म करो या सेफ्टी दो। इसके पहले नगर सेवक सभापति किसके साथ आपने मांग किया है? नहीं, इसके पहले मांग नहीं हुआ शायद, लेकिन बोले थे इसके पहले भी, लेकिन कोई ऑब्जेक्शन नहीं कि हमको यही सेफ्टी चाहिए करके। क्या बच्चे का नाम क्या है? बच्चे का नाम सुल्तान है मिर्जा। कितना साल उम्र? 13 साल है। अभी ये 4 तारीख को उसका बर्थडे, 14 साल चालू होगा। 14 साल चालू होगा। क्या बताएंगे? 3 बच्चे, 3 लड़के, 1 लड़की है। बड़ी लड़की है, बड़ा लड़का ये। महानगर पालिका से आप क्या मांग करते हैं? बस मेरे को तालाब की सेफ्टी चाहिए कि बच्चे खेले और गिरे नहीं। अब पूरा तार से पूरा बाउंड्री मारो, जिसको भी तालाब है वो सेफ्टी दे बस हमारी। क्या उनका परिवार का कैसा हालत है? उसका हालत अभी बहुत बोल ही नहीं सकते हम लोग, इतना हालत खराब है। पूरा खानदान हिल चुका है, हमारे खानदान का बड़ा बच्चा है वो। हाँ, उसकी माँ बेहोश है, उसका बाप कैसा आया बम्बई से काम पे से हमको मालूम। हाँ, कितना बजे ये घटना घटी है? ये कुछ 5:30 बजे के टाइम पे घट गई। अकेला बच्चा था क्या साथ में उसके? नहीं, 2-3 बच्चे खेले तो उसका भाई भी था। अभी सोचो वो भाई को देख के अगर बचाने के लिए वो खुद कुत्ता तो वो बच्चा भी जाता, उसके पीछे वाला भी लड़का, लेकिन वो उसके माँ को बुलाने गया तो उस वजह से बच गया वो भी बच्चा। नहीं तो आज एक साथ में 2 घर में देखना पड़ता हमको। क्यों गया वो? अगर वो देख के अगर वो भाई को बचाने के लिए कूदता तो वो बच्चे का भी नहीं हादसा होता क्या? उसको स्विमिंग वगैरह तैरने थोड़ी आता है बच्चे को। क्या बताएंगे भाई, क्या हुआ है आज हादसा? क्या लग रहा है आपको? ये क्या बता, अभी वहाँ पे सब खुला है, बच्चे लोग वहीं खेलते हैं और खेलते खेलते वो गिर गया, पैर उसका स्लिप हो गया है। कितना सालों से वो तलाव है वहाँ पे? वो तो कई सालों से ऐसे ही खुला है वो। लेकिन महानगर पालिका उसके ऊपर ध्यान नहीं कुछ ध्यान नहीं देते। इससे पहले भी कंप्लेंट गया था वहाँ पे तो लेकिन कुछ उसका एक्शन ही नहीं आया है वहाँ पे। अब एक्शन लेना चाहिए और सेफ्टी के लिए वहाँ पे सेफ्टी चाहिए सेफ्टी की। हमारे भी बच्चे हैं उसके अंदर, बच्चे खेलते हैं। अभी उनका बच्चा बोला हमारा बच्चा तो एक ही है ना। हाँ, तो फिर डर तो सेम ही होता है ना। हमारी सोसाइटी का बच्चा था वो, तो हमको सेफ्टी चाहिए। बस बात खत्म। हम अपना बच्चा नहीं गंवा सकते अभी तालाब के लिए। हम हमेशा हादसा होता है। क्या सर, क्या बताएंगे? एक्चुअल वहाँ पर है ना ओपन है, बहुत सालों से ओपन है। अब हम लोगों को सेफ्टी चाहिए। आज एक बच्चा गया है, कल और बच्चा जाएगा, तो चाहे हमारा हो या किसी और का हो, वहाँ पर पूरा जाली मार के या तो दीवार उठा के उसको पूरा बंद करे या कोई दूसरा हादसा ना हो। सर ग्रिल तो चाहिए उधर, कंपल्सरी ग्रिल चाहिए, क्योंकि आज ये हादसा हुआ, कल कोई और हादसा हो, ऐसे कैसे कब तक चलता रहेगा? क्योंकि ये कंप्लेंट पहले भी करी है, तब भी कोई सुनवाई नहीं हुई। अब ये हादसा हो गया, इसकी कौन करेगा? क्या बताएंगे सर? इसमें पहले भी बहुत से हादसे हो चुके हैं और हम लोग ये चाहते हैं कि हमारे आसपास के सारे बिल्डिंग के बच्चे वहीं खेलते हैं। तो हम लोग चाहते हैं कि वहाँ पर पूरी बाउंड्री बने, ग्रिल लगे और तालाब के पास में कोई ना कोई एक किसी वॉचमैन जरूरी है, क्योंकि हमारे सारे छोटे से छोटे बच्चे भी वहाँ खेलते हैं। और महानगर पालिका से यही अपील है कि जितना जल्दी हो सके उतना जल्दी ये करके दो। हम लोग को चाहिए सेफ्टी चाहिए। सेफ्टी आमदार साहेबांना पण रिक्वेस्ट करतो, आमदार साहेब तिकडे त्या तलावाला कव्हर करा, गार्डन बनवा आणि तिकडे वॉचमॅन बसवा, ग्रिल्स लावा। आमदार राजन नाईक साहेब हे तलावावर लक्ष द्या, एवढी रिक्वेस्ट आहे आमची। आजूबाजूला काय तलाव आहेत का? हादसा झालेला आहे, दुसरा हादसा होऊ नये। उसके त्याच्या बाजूला एक तलाव आहे, ते पास झालेला आहे, हा पण तलाव पास करून घ्यावा। आमदार साहेबांना ही रिक्वेस्ट आहे, राजन नाईक साहेबांना रिक्वेस्ट। ठीक आहे, आताच आपण पाहिलं डांगे टावर मध्ये अजून पण त्याच्या बाजूला एक तलाव आहे, त्याचं सुशोभीकरण झालेलं आहे, परंतु बाजूचे जे तलाव आहे त्याचं सुशोभीकरण झालेलं नाही आहे। महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सर्व इथे महिला पाहिले असतील, प्रत्येकाचे छोटे मोठे मुलं आहेत आणि प्रत्येकाला धोका, ती छोटी मोठी मुलं न सांगता आई वडिलांना तिथे खेळायला जातात, नकळत अशी कुठची तरी एखाद्याच्या कुटुंबाच्या वरती अशी घटना घडते आणि आजची घटना घडलेली एका कुटुंबावरती तर अतिशय भयानक घटना घडलेली आहे आणि त्यांच्या वडिलांना आणि आई आता बेशुद्ध अवस्थेत आहे। त्यामुळे या महानगरपालिकेने ह्या तातडीने लक्ष द्यावा किंवा
इथले माजी नगरसेवक, आता सध्या प्रशासन आहे पण माजी नगरसेवकांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता पाहिलं पाहिजे, कारण त्यांच्या बाजूला तिथे बाजूलाच नगरसेवक आजूबाजूला राहतात. मग त्यांनी पण अशा गोष्टींकडे लक्ष देऊन महानगरपालिकेचा पाठपुरावा करून अशा पद्धतीच्या सुखसोयी ज्या नागरिकांना पाहिजे आहेत त्या मागून घ्या. महानगरपालिका प्रत्येक टायमाला कर वसुलीच्या माध्यमासाठी तर प्रत्येकाच्या घरोदारी जात असते, पण अशा ज्या गोष्टी आहेत त्या महानगरपालिका का करत नाही असं जनतेची मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही वेळापूर्वी हे डांगेवाडीमध्ये या तलावावरती असा हादसा झाला की एक छोटासा 13 वर्षाचा मुलगा जो त्या झाडाच्या बाजूला खेळत असताना त्याचा पाय घसरून तो आतमध्ये पडला आणि मृत्युमुखी पडला. इथे तुम्ही जवळजवळ पाहिले असेल या तलावाच्या आजूबाजूला सराउंडिंग सर्व लोकवस्ती आहेत आणि त्या लोकवस्तीच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं असेल की या तलावाचं ज्या पद्धतीने सुशोभीकरण करायला पाहिजे होतं किंवा बाजूला लोकवस्ती असल्यामुळे या तलावाला काहीतरी कटडा टाकला पाहिजे किंवा त्याला रॅलिंग करायला पाहिजे असं महानगरपालिकेकडून कुठचीही गोष्ट केलेली दिसत नाहीत. आजूबाजूला सर्व रहिवासी पण पाहत आहेत. पण तुम्ही पाहिलं असेल की आताच मी तुम्हाला ज्या घटना दाखवणार आहे की हेच ते तलाव आहे ज्या तलावामुळे एका छोट्या मुलाचं प्राण गमवावा लागला. गेल्या वर्षी पण असाच इथे एक छोटीशी मुलगी पडली होती आणि तिला पण प्राण इथे गमवावा लागला. तरीही महानगरपालिकेला का जाग येत नाही की यांच्यासाठी काहीतरी सुखसोयी इथे करून द्यायला पाहिजे, कटडा टाकला पाहिजे, काहीतरी रॅलिंग करायला पाहिजे. असे महानगरपालिका इथे दुर्लक्ष करून किती मुलांचे जीव घेणार आहे हा प्रश्न या इथल्या रहिवाशांना पडलेला आहे. इथले स्थानिक जे नेते आहेत, प्रत्येक पक्षाचे स्थानिक नेते आहेत, माजी नगरसेवक आहेत, हे ह्या गोष्टीकडे ह्या लोकांसाठी मतदानाच्या टायमाला फिरत असतात. मग अशा टायमाला ते त्यांच्याकडे दुर्लक्ष का करत आहे हा महत्त्वाचा विषय आहे. आणि अशीच जर पुढे घटना घडत असतील तर रहिवाशांनी ह्या गोष्टीसाठी काय करावं? रहिवाशांनी ह्या गोष्टीसाठी पाठपुरावा करण्यासाठी या अगोदर पाठपुरावा केलेला आहे. काही लोक आमदारांकडे निवेदन करणार आहेत किंवा आमदारांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे की त्यांनी ह्या तळ्याची पाहणी करावी आणि ह्या मुलांसाठी काहीतरी सुखसोयी कराव्या. यासाठी प्रभात समाचारच्या वतीने सुद्धा आवाज उठवला जाणार आहे. त्यासाठी आमच्या संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही लेटर देणार आहोत आणि या मुलांना काहीतरी इथे सेफ्टी झालं पाहिजे लवकरात लवकर याची माग या रहिवाशांच्या वतीने आणि प्रभात समाचारच्या वतीने आम्ही करत आहोत. थँक्यू.